आपले शूटचं नाव आहे घरबदनी. बाहेरून बंगला खूप भारी दिसत होता. माझ्याकडून राहवलं नाही म्हणून म्हटलं थोडेफार सीन तर बनतंय. आतमध्ये गेल्यानंतर दोन जागेवर होम ठेवले होते. एक वरती होता आणि एक खाली होता. आणि बंगला वरतून सुद्धा खूप भारी दिसत होता. ब्राह्मण दादा पण खूप भारी होते. जो विधी व्हायला पाहिजे तो त्यांनी प्रॉपर विधी करून घेतला. होतो कळशांचा कार्यक्रम सुरू. कळशांच्या कार्यक्रमाला खूप मजा येते, कारण की एवढ्या जड कळशा घेऊन बाया चालत राहतात जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर. ते झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या घागरी असतात, मडकी असतात आणि तांब्याच्या पितळाच्या कळशा असतात. गृहप्रवेशाला सुरुवात होते आणि माझ्या चिमणीसारख्या डोळ्यांना सुंदर अशी रांगोळी दिसते. त्याच्यानंतर ब्राह्मण काका पण त्यांची पुस्तके घेऊन येतात आणि मोठमोठ्याने मंत्र म्हणून विधी चालू करतात. विधी झाल्यानंतर घरात खूप सारा धूर केला जातो, कारण की घरामधले जे काय शक्ती वगैरे असो ते निघून जाण्यासाठी. त्याच्यानंतर पूर्ण फॅमिलीला आम्ही एकत्र बसवतो आणि पुन्हा एकदा आरडायचा सीन घेतो आणि रात्रीच्या वेळेस बंगला असा काहीतरी दिसत होता.